सिद्ध आणि फलदायी ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे। अध्याय पहिला संबंध बाधा निश्चितपणे नाहीसे होते। अध्याय दुसरा वाचल्याने अपार धनप्राप्ती होते व विजय होतो। अध्याय तिसरा वाचल्याने शत्रूचा नाश होईल, मुष्टिविद्या प्राप्त होईल व घरात मारुतीचे वास्तव्य राहील। अध्याय चौथा वाचल्याने कपटाची बंधन व्यवस्था सुटेल व शत्रूंचा पराभव होईल। अध्याय पाचवा वाचल्याने भूतबाधा किंवा पिशाचबाधा होणार नाही। अध्याय सहावा वाचल्याने शत्रूच्या मनातील आपल्याविषयीचे कपट नाहीसे होते व शत्रू मित्र होतो। अध्याय सातवा व्यथा जाईल, चिंता दूर होईल, 84 लक्ष योनीत जन्म येणार नाही। अध्याय आठवा वाचल्याने दूरदेशी गेलेला मित्र परत येईल, चिंता व्यथा दूर होतील। अध्याय नववा वाचल्याने 14 विद्या प्राप्त होतील व 64 प्रकारच्या कला साधता येतील। अध्याय 10वा वाचल्याने स्त्री दोष नाहीसे होतात, कपट जाते व मुलांना दीर्घ आयुष्य मिळते। अध्याय 11वा वाचल्यानंतर अग्निपीडा होत नाही, गृहदोष जातात। अध्याय 12वा वाचल्याने देवतांचा शोभ असेल तर जाईल व सर्व देवता अनुग्रह करतील। अध्याय 13वा वाचल्याने स्त्री हत्येचा दोष नाहीसा होईल व पूर्वजांचा उद्धार होईल। अध्याय 14वा वाचल्याने कारागृहातून मुक्तता होईल व समाजात निर्दोषपणे राहता येईल। अध्याय 15वा वाचल्याने घरातील भांडणे नाहीशी होतील, घरात सुख शांती नांदेल। अध्याय 16वा वाचल्याने दुष्ट स्वप्नांचा नाश होईल। अध्याय 17वा वाचल्याने योग सिद्धी होऊन सन्मार्ग प्राप्त होतील। अध्याय 18वा वाचल्याने ब्रह्महत्येचे दोष नाहीसे होतील व कुंभपाक नरकातून पूर्वजांचा उद्धार होईल। अध्याय 19वा वाचल्याने परमानंदकार मोक्ष मिळेल। अध्याय 20वा वाचल्याने वेळ लागल्या असल्यास नाहीसे होऊन प्रापंचिक माणसाला प्रपंच सुंदर होईल। अध्याय 21वा वाचल्याने गोहत्येचे पातक नाहीसे होऊन तलोकात जाता येईल। अध्याय 22वा वाचल्याने विद्यासंपन्न मुलगा होईल व विद्वानांना मान्य होईल। अध्याय 23वा वाचल्याने घरामध्ये अखंड सोने शिल्लक राहते। अध्याय 24वा वाचल्याने बालहत्या दोष नाहीसे होऊन मुले सुखी होतात। अध्याय 25वा वाचल्याने शाप बाधणार नाही, मनुष्य जन्म येईल आणि सुंदर स्त्री व पुत्र मिळेल। अध्याय 26वा वाचल्याने गोहत्येचे दोष जाऊन शत्रुतुल्य मुले होणार नाहीत। अध्याय 27वा वाचल्याने हरवलेल्या वस्तू व पूर्वीचा नाहीसा झालेला अधिकार परत मिळेल। अध्याय 28वा वाचल्याने गुणवान स्त्रीशी लग्न होईल व ती स्त्री अखंड सेवा करेल। तुम्ही चॅनलवर नवा असेल तर सबस्क्राईब करून टाका। अध्याय 29वा वाचल्याने क्षयरोग बरा होईल व 3 प्रकारचे ताप जातील। अध्याय 30वा वाचल्याने चोराची दृष्टी नाहीशी होईल। अध्याय 31वा वाचल्याने शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत। अध्याय 32वा वाचल्याने गंडांतरे नाहीसे होतील व आयुष्य वाढेल। अध्याय 33वा वाचल्याने धनुर्वात होणार नाही व झाला असेल तर बरा होईल। अध्याय 34वा वाचल्याने सर्व कार्यसिद्धी होऊन यश प्राप्त होईल। अध्याय 35वा वाचल्याने महासिद्धी मिळतील व 42 पुरुषांचा उद्धार होईल। अध्याय 36वा वाचल्याने साप व विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल। अध्याय 37वा वाचल्याने दुष्यलपणा नाहीसा होऊन विद्या प्राप्त होईल। अध्याय 38वा वाचल्याने हिवताप, नवजर व ताप नाहीसे होतील। अध्याय 39वा वाचल्याने युद्धात विजय प्राप्ती होईल। अध्याय 40वा वाचल्याने हा अध्याय परिसाप्रमाणे व कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करतील। संपूर्ण नवनाथ भक्तिसार वाचल्याने पुण्य मिळेल, संतती, यश, धन, धान्य इत्यादी गोष्ट प्राप्त होतील। हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा।